माझी आई आहे ना अजून बोलते की पोरं लहानाची मोठी कधी झाली ना हे मला कळालंच नाही आणि त्या गोष्टीला ना आज मी खूप जास्त रिलेट करते. आज मला बाळ आहे आणि तो लिटरली आता 1 वर्षाचा होणार आहे. टाईम कुठे गेला, कधी गेला आम्हाला खरंच कळालं नाही. हाय हॅलो, मी प्रिया जानेवारी मंथच्या ह्या बर्थडे सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मंकू आता 1 वर्षाचा व्हायला लागला आणि लिटरली खरं सांगू घरामध्ये चहा प्यायची पण बंदी आहे. त्याच्यामुळे फुलपत्रात चहा प्यावा लागतो कारण कप हा तो खूप चांगला ओळखतो आणि त्याला तरी काय म्हणावं, ज्याच्या आईने पूर्ण प्रेग्नन्सी चहा पिऊन काढली त्याला चहा तर आवडणारच. जानेवारी महिना हा खूप खास आहे कारण या महिन्यामध्ये आमच्या मंकूचा तर बर्थडे आहेच, पण त्याचबरोबर मागी गणपती पण आहेत आणि या वर्षीपासून आम्ही मागी गणपती बसवणार आहोत आणि त्याच्याचसाठी आज आम्ही निघालो होतो मागी गणपतीच्या मूर्तीच्या शोधामध्ये. सगळ्यात पहिले आम्ही घंटाळीचा जो गणपती कारखाना आहे ना तिथे गेलो. तिथे खूप छान मूर्त्या होत्या, आम्हाला खूप आवडल्या. अजून काहीतरी वेगळं भेटेल म्हणून अजून 2 शॉपला आम्ही गेलो होतो. आणि खरं सांगायचं झालं ना तर भाद्रपद महिन्यामध्ये जेवढं छान गणपतीचं कलेक्शन असतं ना तेवढं या महिन्यामध्ये नसतं. आम्ही तर यावर्षी पहिल्यांदाच गणपती बसवत आहोत, त्याच्यामुळे तर ते शून्यातून सुरुवात होती. मूर्ती कुठे भेटतात, कशा प्रकारची मूर्ती आपण बसवली पाहिजेत, रंग कोणते, बऱ्याच गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या. 2-3 दुकानं शोधल्यानंतर आम्हाला पोखरण रोडच्या एका दुकानामध्ये पाहिजे तशी मूर्ती भेटली. त्याच्यानंतर आम्ही छान असा लंच केला कारण सकाळी फक्त चहावर निघालो होतो आणि प्रचंड भूक लागली होती. आणि इथे तुम्ही बघू शकता मंकूची किती मस्ती चालू आहे. बाहेर लंचला वगैरे गेलो ना तर आम्ही नॉर्मली काय करतो, पहिले मी खाते नाही तर अनिकेत खातो आणि एक जण मंकूला बघतो कारण मंकू दोघांना एकत्र खाऊन देत नाही. आणि आज तर मला भूक अनावर झालेली, त्याच्यामुळे आज पहिल्यांदा मी खाऊन घेतला आणि त्याच्यानंतर अनिकेतने खाल्ला आणि मस्त असा लंच एन्जॉय केला, छान असा दिवस घालवला आणि घरी आलो.